मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण बरेच काही शिव महापुराणातली माहिती घेतली आहे आणि तुम्ही पण ऐकली आणि श्रवण केली, तर तुम्हाला पण खूप काही कोटी गुणा पुण्य मिळेल आणि सर्व भक्तांच्या शिवभक्तांच्या तुमच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करेल अशी मला आशा आहे। शिवशंभू सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात। तर तुमच्या खूप काही गावांच्या कमेंट्स आल्या मित्रांनो, तर धन्यवाद, थँक्स। असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, कमेंट्स करत राहा आणि सबस्क्राईब करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। तर मित्रांनो, एका जणाची कमेंट्स आली आहे की ताई, पारस शिवलिंगाविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या। तरी पण खूप जणांना तुम्ही कमेंट्स करता, तर मी तुम्हाला रिप्लाय कमेंट्सवरच देऊन देते, कारण की जर आपण या व्हिडिओमध्येच जर बोलत राहिलो तर हजारो गावांच्या कमेंट्स येत आहे, तर हजारो गावांच्या कमेंट्सवाल्यांनाच जर उत्तर देत राहिलं तर व्हिडिओ 1 घंट्याचा तर कमेंट्सवरच व्हिडिओ बनून जाईल आणि माहिती मिळणार नाही। त्यामुळे मी तुम्हाला काही जणांना तिथंच रिप्लाय देते। आता हे पारस शिवलिंगचं सर्वांसाठी आहे, जे सर्वांसाठी अतिउत्तम राहतं तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलते। तर आता हे पारस शिवलिंगाविषयी विशेष महत्त्व आणि केवळ स्पर्शाने मिळते पुण्य। पूजा पाठमध्ये दगडाव्यतिरिक्त वेगवेगळ्या धातूचे शिवलिंगही ठेवले जाते। सर्व धातूंचे शिवलिंग पूजेचे महत्त्व वेगवेगळे आहे। घरामध्ये स्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या धातूची शिवलिंग बाजारात सहजपणे मिळतात। उज्जैनचे जे काही महाकालेश्वर आहे, तर त्यांचे ज्योतिषशास्त्राचे असे म्हणणे आहे की कोणत्याही धातूचे छोटेसे शिवलिंग घरात ठेवावे। धातूमध्ये पारद म्हणजे पारा हा द्रव रूपात आहे। पारद हा जो आहे हा द्रव रूपात असतो आणि याचेही शिवलिंग बनवले जाते। या शिवलिंगाची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होऊ शकतात आणि जो कोणी पारस शिवलिंगाचं नुसतं दर्शन करतं तरी त्याचे समस्त पाप नष्ट होतात आणि त्यांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात। ज्या घरामध्ये पारसची शिवलिंग राहते तेथे साक्षात शिवजी विराजमान राहतात। पारस शिवलिंग घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष यांच्यापासून मुक्तता मिळते आणि काही पाऱ्यांपासून जे शिवलिंग आहे त्यांच्या काही खास गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। पारस शिवलिंग तयार करणे खूप अवघड काम आहे। सर्वात पहिले पारा शुद्ध केला जातो, त्यानंतर विविध औषधी मिसळून द्रवरूप पाऱ्यांचे बंधन केले जाते, म्हणजे ठोस बनवले जाते। या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 6 महिने लागतात। त्यानंतर पारस शिवलिंग तयार होते। तर लाखो कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते, तुम्ही खूप काही कोटी शिवलिंगांची पूजा केली तर जे फळ कोटी शिवलिंगाची पूजा केल्याने प्राप्त होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अजून जास्त फळ पारस शिवलिंगाच्या एका वेळेस रुद्राभिषेक केल्यामुळे त्याची प्राप्ती होते। पारस शिवलिंगाच्या नुसते दर्शन केल्या मात्र सुद्धा आपल्याला खूप काही पुण्य कोटी फळाची प्राप्ती होते। पारस शिवलिंगाचे केवळ स्पर्शाने सर्व पापातून मुक्ती मिळते। पारस शिवलिंग हे सर्वांमध्ये शिवलिंगांमध्ये अतिउत्तम असते। देवघरात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकार आपल्या अंगुठ्यापेक्षा अधिक असू नये। शिवलिंग खूप संवेदनशील असते, यामुळे घरात अधिक मोठे शिवलिंग ठेवू नये। तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग आपण ठेवू शकता। जितक्या वेळा आपण अभिषेक करतो, जितक्या शिवलिंगांचा अभिषेक करतो तितके चांगले। आणि या कलियुगामध्ये तर पार्थिव शिवलिंगाची सर्वात जास्त महत्त्व सांगितले आहे, तर सर्वांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची। तर पार्थिव शिवलिंग ह्या कलियुगामध्ये लवकर त्वरित फळ देणारे आहे। सर्व शिवलिंग, कुठलेही शिवलिंग असतो, शिवलिंग असतात, श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचे असते। भोळा साम सदाशिव हा भोळ्या भक्तीचा भुकेला असतो, म्हणून भोळ्या साम सदाशिवाला जे तुम्ही अर्पण केलं ते चालतं। भोळा साम सदाशिव हे पाहत नाही की तुम्ही अगोदर बेल व्हायला की तांदूळ व्हायले का जव व्हायला का तीळ व्हायली का धतुरा व्हायला का पहिले पाणी वाहताय की दूध वाहताय की पंचामृत वाहताय की रसाच्या उसाने मला अभिषेक केला आहे। शिवजी फक्त तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करून तुम्ही कोणत्या भावनेने तुम्ही शिवलिंगाची पूजा करत आहे याच्यामुळे शिवजी प्रसन्न होतात। खूप काही जण खूप ॲक्युरेट पूजा करायचं नाही असं खूप जण मंदिरात बी शिकवतात काही बायका, नाही पहिले बाबांनी हे नाही हे असं सांगितलं आहे, मग सफेद चंदन तर हे कृष्णाच्या पायातून निघालं आहे, सफेद चंदन बी नाही चालत, नाही पिवळं चंदन बी नाही चालत। मंदिरात जातात तुम्ही तर कोणालाच काही बोलू नका, जो जशी पूजा करतोय त्याला तशी पूजा करू द्या, कारण तो त्याच्या भावनेने, श्रद्धेने, विश्वासाने त्याची जी भावना आहे
त्याच्या हृदयामध्ये शिवजी साक्षात प्रकट होऊन त्या भावनेने ती व्यक्ती शिवलिंगावर अर्पण करत राहते. म्हणून समोरच्याला तुम्ही सांगू नका, तशाने त्याच्या समोरच्याचे मन नाराज होते. त्याला असं वाटतं की आपण जी शिवलिंगाची पूजा करत आहे ही चुकीची करत आहे, हे चांगली करत आहे, मग शिवजी यांना प्रसन्न होतील. असं काही नाही आहे. शिवजी सर्वांना प्रसन्न होतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. भोळा साम सदाशिव प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रवेश करून संपूर्ण कार्य करून घेतात. आणि जे कपाळी त्रिपुंड भस्म लावतात, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष, त्यांची सर्व पापे तर जळून भस्मच होतात, पण त्याला कोटी गुणा पुण्य फळाची प्राप्ती होते. तर असे हे पारस शिवलिंगाचे मी तुम्हाला महत्त्व सांगितले. कमेंट्स आली होती. एका जणाची कमेंट्स खूप रोज येते, खूप जणांच्या कमेंट्स खूप रोज येतात. उल्हासनगर, डोंबिवली, नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोवा, साऊथ आफ्रिका, अजून जळगाव, अंतोर्ली, नवापूर, गुजरात, अहमदाबाद, खूप खूप दूर दूर देशाहून सुद्धा ह्या कमेंट्स तुमच्या येतात. पण एकाची खूप असे कमेंट्स येते की मेरे दिनेश को नोकरी लगनी चाहिए. हिंदीमध्ये कमेंट्स येते की मेरे दिनेश को, म्हणजे ते असं वाचून ती कमेंट्स असं खूप हृदय एकदम असं रडल्यासारखं वाटतं मला. तर मी अक्षरशः ज्यांच्या कमेंट्स खूप असं वाटतं की ह्यांना ह्या यातना, यांच्या ह्या इच्छा आहे तर भोले बाबा शिव शंभू लवकर पूर्ण करून दे. तर ज्यांच्या इच्छा पूर्ण नाही होत त्यांच्यासाठी पण हे शिवपुराण आहे माझ्या हातात, तरी मी तुमच्यासाठी प्रेयर करते. तर जे कमेंट्स तुम्ही करताहेत की मेरे दिनेश को जल्दी नोकरी लगने चाहिए ऐसा, तर तुमच्या दिनेश आहे त्याला खरोखरच लवकर नोकरी लागेल. दीदी तुम्ही चिंता करू नका. भोळ्या साम सदाशिवावर विश्वास ठेवा. तुम्ही फक्त जल अर्पण करा आणि भोळ्या साम सदाशिवाची तुम्ही पूजा अर्चना करा. मागू नका. तुमच्या हृदयात प्रवेश करून शिवजी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. फक्त नशिबाला पाहिजे. कष्ट आपण करतो, पण कष्टाला काय पाहिजे? नशिबाची साथ. आपले काही कर्म राहतात त्याच्यामुळे आपल्या इच्छा लवकर पूर्ण नाही होत. आपण हे ना आपल्या मनातून, हृदयातून काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार, ईर्ष्या या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही काढून टाकणार त्यावेळेस तुमचा जो आत्मा आहे तो एकदम निर्मळ बनेल. कारण तिथं ईर्ष्या कोणाबद्दल नाही राहणार. ज्याच्या आत्म्यामध्ये ईर्ष्या, जलस फील नाही राहत, इगो ॲटिट्यूड जो खूप जणांमध्ये खूप कुटून भरलेला असतो, तो इगो ॲटिट्यूड ज्यावेळेस तुम्ही मनामधून, हृदयातून काढून टाकणार त्यावेळेस भोळा साम सदाशिव तुमची सर्वात लवकर इच्छा त्वरित एका सेकंदात पूर्ण करतो. आपण बोलतो आणि इकडे इच्छा पूर्ण होतात. असं खूप काही जणांचं झालं आहे. तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. तर तुमच्या दिनेश भैयाला आहे तर नोकरी नक्की लागेल. एका जणाची कमेंट्स येते की ताई आमच्या भाचींचे लग्न जुळू दे, आमचे खूप काही चांगलं होऊ दे, गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा सर्वांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. सर्व भोळा साम सदाशिव, गणपती बाप्पा, माता राणी सर्वांच्या इच्छा पूर्ण करेल अशी मी शिवशंभूला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. शिवपुराणामध्ये आता शिवजींच्या अवतारांची कथा चालू आहे. खूप काही अवतार घेतलेले शिवजींनी, तर संपूर्ण अवताराच्याच कथा चालू आहेत. तर सर्वांनी या अवताराच्या कथा श्रवण करावे. कारण की प्रत्येक अवतार कशा करता घेतला आहे आणि काय होते ते श्रवण केल्याने आणि कुठल्या फळाची प्राप्ती होते. प्रत्येक अवतारांमध्ये महत्त्व दिलेले आहे, चरित्र दिले आहे आणि महात्म्य दिले आहे. तर सर्वांनी हे आख्यान अवतारांचे श्रवण करण्याचे करावे. कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे. तर शालिनी भक्तिसागर कथाचा टाईम 12 वाजेचा आहे. तर शालिनी भक्तिसागर कथाकडे बी जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. श्री गणेशाय नमो नमः. नृसिंहाकडून दैत्यराज हिरण्यकश्यपूचा वध. नंदेश्वर सनतकुमारांना म्हणाले, हे मुनी, दक्ष यज्ञाचा उद्ध्वंस करणारा वीरभद्र हाही शिवजीचाच अवतार आहे. सती चरित्रात त्यांची संपूर्ण कथा सांगण्यात आली आहे, म्हणून त्यांचे चरित्र येथे पुन्हा उद्धृत करत नाही. आता मी तुम्हाला शिवजीच्या शार्दूल अवताराची कथा सांगतो. जय आणि विजय हे विष्णूचे द्वारपाल होते. एकदा श्रीहरी आणि लक्ष्मी एकांतात असताना तुम्हा चौघा कुमाराचे तेथे आगमन झाले. त्यावेळी स्वामींच्या आज्ञेला अनुसरून त्या दोघांनी तुम्हाला श्रीहरीच्या भेटीला जाऊ दिले नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना शाप दिलात. शापामुळे ते कश्यप पत्नी दितीच्या पोटी दैत्य म्हणून जन्मले. हिरण्यकश्यपू हा तिचा ज्येष्ठ पुत्र. तिच्या दुसऱ्या पुत्राचे नाव हिरण्याक्ष. ब्रह्माजींनी पृथ्वीच्या उद्धारासाठी श्रीहरींना प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी वराह रूप धारण करून रसातळाला गेलेली पृथ्वी आपल्या दाढावर तोलून वर आणली आणि महाबलाने उन्मत्त झालेल्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. आपल्या भावाचा वध झाल्यामुळे म्हणून हिरण्यकश्यपूला फारच राग आला. त्याने देवाला
देवाचा सूड घेण्याचा निश्चय केला आणि ब्रह्माजीच्या उद्देशाने 10,000 वर्ष कठोर तपस्या केली. त्याच्या तपाने प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे प्रभू, मला तुम्ही निर्माण केलेल्या या सृष्टीतील देव, दानव, मानव, यक्ष, राक्षस, पशु, पक्षी, वृक्ष, पर्वत यांच्यापैकी कोणाकडूनही कोणत्याही अस्त्रशस्त्रांनी सकाळी व रात्री आत किंवा बाहेर मृत्यू येऊ नये. ब्रह्माजींनी त्याला अपेक्षित वर दिला. हिरण्यकश्यपू आपल्या शोणितपूर नामक नगरात परतला. प्राप्त झालेल्या वरदानामुळे तो बलाढ्य आणि अजिंक्य झाला. त्याने दशदिशातील दैत्य एकवटले आणि त्रिभुवनावर स्वारी केली. सर्वत्र विजय संपादन करून तो शोणितपुरास आला. तेथून सर्व लोकांवर निरकुश सत्ता गाजू लागला. तो अतिशय पापी आणि क्रूर कर्मा होता. त्याने देव, ब्राह्मण आणि ऋषीमुनींना फारच उपद्रव दिला. श्रीहरींचा तो मोठा वैरी होता आणि आपला पुत्र प्रल्हाद दैत्यकुळात जन्मूनही हरिभक्त आहे असे त्याला हरिभक्ती करतो म्हणून तो त्याचा द्वेष करीत असे. त्याने त्याचा फारच छळ केला. त्यामुळे भक्तवत्सल्य श्रीहरी अत्यंत संतप्त झाले. ते हिरण्यकश्यपूच्या राजसभेतील एका स्तंभातून नृसिंह रूपात प्रकट झाले. त्यांचे स्वरूप विकराळ आणि भयदायक होते. ते उग्र तेजाने तळपळत प्रकट होताच त्यांनी असंख्य दैत्यवीरांना क्षणार्धात काळदाढेत लोटले. त्यानंतर हिरण्यकश्यपूशी अतिभीषण युद्ध केले. संध्यासमयी त्यांनी दैत्यराजाला उंबरठ्यावरच खेचले आणि त्याला आपल्या मांडीवर घेऊन दोन्ही हातांच्या तीक्ष्ण नखांनी त्यांचे पोट विदीर्ण केले. हिरण्यकश्यपूचा वध झाल्याने सर्व जग स्वस्थ आणि सुखी झाले. देवांनी दुधंबी वाजवल्यावर तर ऋषीमुनींनी श्रीहरीचा जय जयकार करून आनंदोत्सव साजरा केला. त्या समयी श्री विष्णूचे अद्भुत रूप पाहून प्रल्हादाला व लक्ष्मीलाही मोठे आश्चर्य वाटले. योगायोग असा की हिरण्यकश्यपूला ठार करूनही नृसिंहाचा कोपाग्नी शांत झाला नाही. त्यामुळे सर्व जग व्याकुळ झाले. आता काय होणार या चिंतेने देवांना ग्रासले. नृसिंहाच्या संतापाच्या ज्वालांनी भयभीत होऊन ते सर्वजण दूर पळून गेले. त्यांना शांत करण्यासाठी काय उपाय करावा यावर विचार विमर्श करू लागले. त्यांनी प्रल्हादाला दूर पळून गेले. त्यांना शांत करण्यासाठी काय उपाय करावा हे त्यांना काहीच उमजेना. त्यांनी प्रल्हादाला त्यांच्यापाशी पाठवले. भगवान नृसिंहांनी त्याला अभय देऊन आपल्या हृदयाशी धरले. त्यामुळे त्याचे हृदय शांत झाले. पण कोपाग्नी यत्किंचितही शांत झाला नाही. तेव्हा व्यतीत झालेले ब्रह्मादी देव आणि ऋषी शिवप्रभूंना शरण गेले. ते शिवजींची स्तुती करू लागले. म्हणून महादेव, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्यावर कृपा करा. आमचे आणि विश्वाचे रक्षण करा. ज्या ज्या वेळेला आम्ही संकटग्रस्त आहेत आणि दुःखी झालेलो आहोत त्या प्रत्येक वेळी आम्हाला धीर देऊन तुम्ही स्वार्थाने सांभाळले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी कालकूट विष निर्माण झाले. ते तुम्ही प्राशन केले नसते तर त्याच्या दाहाने सर्व विश्वत भस्मास्त झाले असते. ते विष ग्रहण करून तुम्ही नीलकंठ नावाने प्रसिद्ध झालात. या जगात जो कोणी दुःखामध्ये तुमचे नाव घेतो, अंतरतेने तुमचे धावा करतो, त्यांचे सर्व दुःख तुम्ही हरण करता. हे सर्वश्रुत आहे. हे प्रभू, भगवान नृसिंहांनी हिरण्यकश्यपूला ठार केलेले असते तरी त्यांचा क्रोध शांत झालेला नाही. त्या क्रोधरूपी ज्वालांनी आम्ही सत्रस्त झालो आहोत. त्यांना शांत करणे हे केवळ तुम्हाला शक्य आहे. म्हणून आम्ही तुम्हाला काकुळतीने प्रार्थना करत आहोत. तेव्हा ब्रह्मादिक देवांना अकधिक झालेले पाहून भक्तवत्सल्य शिवजींना दया आली. ते म्हणाले, देवा हो, शरणागताचे दुःखे नाहीसे करणे, त्यांचे रक्षण करणे हे माझे व्रतच आहे. जो मला शरण येतो तो मला सर्वाधिक प्रिय असतो. त्याला सुख देण्यासाठी मी अहोरात्री कष्ट घेतो. तुमचे ग्रहाने मी ऐकले आहे. आता निर्भय होऊन आपल्या स्थानी जा. नृसिंहाच्या कोदाग्री मी शांत करतो. त्या अश्वशाने देवांना धीर आला. ते शिवस्मरण करत आनंदाने स्वस्थानी गेले आणि मग त्यांनी वीरभद्र नृसिंह यांच्या संवाद आता सांगितला आहे. नंदेश्वर म्हणाला, सनत कुमारजी, देव आणि ऋषी आपल्या स्थानी गेल्यावर भगवान शंकर नृसिंहाचा क्रोध कसा शांत करायचा यावर विचार करू लागले. त्यांनी वीरभद्राचे स्मरण केले. तेव्हा अतिउग्र स्वरूपाचे 3 नेत्र असलेल्या मस्तकी जटा मुकुट धारण केल्या. प्रलयाग्री समान तेजस्वी विकराळ दाढांचा दाढी मिशा असलेल्या कृष्णवर्णांचा साक्षात रुद्र स्वरूप असा वीरभद्र आपल्या हुंकाराने दशदिशा दंदनान टाकत आणि मोठ्याने हट्टास करत आपल्या महापराक्रमी गणासह तेथे उपस्थित झाला. त्याने शिवजींना आदराने नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, मला कशासाठी बोलवले? शिवजी म्हणाले, वीरभद्रा, नृसिंहाच्या क्रोधाग्रीमुळे देवांना मोठे भय उत्पन्न झाले आहे. त्यांना शांत कर. आधी समापचाराने काम होते का बघ. ते ऐकलेच नाही तर तुझे भैरव रूप दाखव. शिवजींच्या आदेशानुसार वीरभद्र शांत स्वरूप झाले आणि वेगाने नृसिंहापाशी गेला आणि म्हणाला, माधव, तुम्ही जगाला सुखी करण्यासाठी अवतार धारण केला आहे. तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आजपर्यंत अनेक अवतार घेतले आहेत व पुढेही घेणार आहात. मत्स्य अवतारात तुम्ही स्वतःच्या शेपटीला नाव बांधून
म्हणून प्रलय सागरातून फिरवले, त्यांचे रक्षण केले. कुर्म अवतार घेऊन सर्वांचे पालन केले. वरा अवतार घेऊन पृथ्वीचा उद्धार केला. आता नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला. पुढे वामन अवतार घेऊन तुम्ही बळीला बंधनात टाकणार आहात. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा या जगात दुःख उत्पन्न होतात तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेऊन त्या दुःखाचे निवारण करता. हे श्रीहरी, तुम्ही महान शिवभक्त आहात. तुम्ही वेदना प्रतिष्ठा मिळवून दिलीत. कल्याणमयी अशा धर्म मार्गाची स्थापना केलीत. या संपूर्ण विश्वात तुमच्यासारखं व तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. तुम्ही नृसिंह रूपाने प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यामुळे तुम्ही प्रल्हादाचे रक्षण आणि विश्वास शांती प्रस्थापित करणे आदी अवतार उष्टिग्य साध्य झाले आहेत. आता कृपा करून हा घोर अवतार लीन करा. हे ऐकून नृसिंह अधिकच संतापले. ते दात ओठ खाऊन म्हणाले, वीरभद्रा, मला शहाणपणा शिकवू नको. जेथून आलास आहेस तेथून मुकाट्याने परत जा. मी चराचराचा संहार करणार आहे. माझा संहार होऊ शकत नाही. सर्वत्र माझेच शासन आहे. माझ्यावर सत्ता गाजवणारा दुसरा कोणीही नाही. मी सर्व शक्तींना प्रवृत्त करणार आणि त्यांना विलीन करणार आहे. माझ्या प्रभावामुळेच विश्व निर्भर आहे. या जगात जे बल, पराक्रम, तेज आणि बुद्धी आणि समृद्धी आहे ते सर्व माझेच विभूतिमत्व आहे. परमार्थाने जाणून घेण्यास योग्य असा मीच एक मात्र आहे. सर्व देव माझ्याच अंशाने उत्पन्न झाले आहेत. माझ्यामुळे ते सामर्थ्य संपन्न आहे, ऐश्वर्यवान आहेत. माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजीने माझ्या आज्ञेने संपूर्ण विश्व निर्माण केले आहे. मी स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, विश्वाचा स्वामी आहे, परम तेजस्वी आहे. मी काळ आहे, जगाचा विनाशाचे कारण आहे, मृत्यूलाही मृत्यू देणारा आहे. म्हणून हिरण्यकश्यपूला ठार करून मी चराचराचा संहार करण्यास प्रवृत्त झालाय. माझ्याबद्दल किती सांगू? तुम्हाला शरणे आणि निर्धर हो. नृसिंह रूपधारी श्रीहरीचे हे अहंकारयुक्त बोलणे ऐकून वीरभद्राला राग आला. तो म्हणाला, हे विष्णू, तुम्ही विश्वाचे ईश्वर असलेल्या शिवजींना जाणत नाही काय? ते सनातन परब्रह्म आहे आणि मायाचे अधिपती आहेत. ते अविनाशी परमपुरुष आहेत. तर तुम्ही प्रकृती स्वरूप आहात. त्यांच्या संकल्पनानेच तुमची उत्पत्ती झाली आहे. ब्रह्माजी तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झाले आहेत असे तुम्ही म्हणता, पण विश्वाची सृष्टी करण्यासाठी त्यांनी नीललोहित शिवजीचे ध्यान करून उग्र तपस्या केली होती. शिवजींच्या वरप्रसादानेच त्यांना सृष्टी रचनेचे आगाध सामर्थ्य झाले आहे. हे कसे विसरता? त्यानंतर ते ब्रह्माजीच्या ललाटातून प्रकट होऊन रुद्ररूपाने तुम्हाला सहाय्यभूत झाले. यावरून तुम्ही त्यांना प्रकृतीच्या अधीन आणि जन्म घेणारे मानत असाल तर मी तुम्हाला अज्ञानी, अभिमानी आणि विकारी समजेन. शिवप्रभूच्या शक्तीच्या एका अंशाने युक्त होऊन तुम्ही हिरण्यकश्यपूचा वध केलात आणि मूळ तत्व न जाणता अहंकाराने युक्त होऊन स्वतःचा संहार करत आहात. तुम्ही जे कार्य करता ते शिवजीच्या प्रेरणेने करता, म्हणून तुम्ही पराधीन आहात. तुम्ही कधीही स्वतंत्र नाही. भगवान शिव हेच विश्वाचे स्वामी आहेत, शासन करते आहेत. ज्याप्रमाणे एखादा कुंभार चक्राला गती देऊन त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असे कार्य करून घेतो, त्याप्रमाणे शिवप्रभू तुम्हाला प्रेरणा देऊन अवतार घ्यायला लावतात. अदृश्य राहून आपल्या अनंत शक्तीने हे विश्वाचे संचालन करून घेतात. अकर्तपणाच्या भावनेने अलिप्त असतात. आजही कुर्मरूपधारी अशा तुमचे कपाल शिवजीच्या अस्तित्व माळमध्ये विद्यमान आहे. दक्ष यज्ञाच्या वेळी यज्ञरूपी अशा तुमच्या मीच शिरछेद केला होता. तो प्रसंग आठवतो ना? तुमच्या देखतच तुमच्या पुत्राचे ब्रह्माजीचे 5वे मस्तक छाटले गेले होते. विसरलात काय? ददीचीने युद्धामध्ये तुम्हाला मरुदणीने कसा पराभूत केला? तर 8वा अवतार. तुम्हाला सुदर्शन चक्र कोणी दिले? तो 8वा अवतार. तुमच्या हिताची इच्छा धरून तुमचे प्रत्येक विघ्न कोणी दूर केले? ते आता 8वा. हे सर्व शिवजींचे लीला कर्तव्य आहे, ज्याची शक्ती तुमच्यासह संपूर्ण विस्तारलेली आहे. महाप्रभूच्या शक्तीनेच विस्तारलेली होऊन विश्व कार्यरत होते. त्यांच्या मायेने मोहित होऊन अज्ञानाचे सर्व कृताचा टेंबा मिरवतो. शिवजीचे तेजस्वी महात्म्य जाणून घेण्यास कोणीही समर्थ नाही. सूक्ष्म बुद्धीने विचार केल्यावर त्यांचे परमश्रेष्ठत्व आणि व्यापकत्व लक्षात येते. तुम्ही स्वतःला काल समजत असाल तर परमेश्वर सदाशिव महाकाल आहे. तेच विश्वरक्षक, विश्वशासक आणि विश्वनियामक आहेत. या सत्यस्थितीची तुम्हाला जाणीव करून घ्यावी. या उद्देशाने शिवजीच्या आज्ञेने मी येथे आलो आहे. माझ्या बोलण्यातून योग्य तो प्रबोध घेऊन तुम्ही आपण शांत व्हा. अन्यथा शिवप्रभूचे क्रोध रूप असा हा वीरभद्र तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवजीचा शरभ अवतार. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, वीरभद्राचे बोलणे ऐकून नृसिंह रूप धारण केलेल्या श्रीहरींना फार राग आला. ते त्यांच्या अंगावर धावून जाण्यास उद्युक्त झाले. इतक्यात आकाशात सर्वांना भय उत्पन्न झाले आणि ते असे प्रखर शिव तेज प्रकट झाले की ते इतके अद्भुत होते की त्याला उपमाच देता येत नाही. त्या तेजामध्ये वीरभद्र, नृसिंह आणि सूर्याचे तेजही होते.
तेजही लुप्त झाले. भगवान शिवप्रभूचे ते महान तेजोमय स्वरूप पाहून आश्चर्यचकित झालेले देव त्यांचा जय जयकार करू लागले. त्या असीम तेजातून रुद्रदेव संहारक रूप धारण करून एकदम प्रकट झाले. त्यांचे शरीर फार भयंकर होते. त्यांच्या मस्तकावर जटा व अर्धचंद्र होता. त्यांचे तीनही नेत्र संतापाने आग ओकत होते. त्यांना सहस्रवदी हात होते, 4 पाय होते, व्रजसमान कठोर आणि तीक्ष्ण नखे होती, तीक्ष्ण चोच होती. त्यांच्या अतितीक्ष्ण दाढा फारच भयंकर दिसत होत्या. त्यांचे पंख विस्तीर्ण आणि बळकट होते. अशा प्रकारे भीक्ष्ण पक्षी रूपाने प्रकटलेल्या शिवजींना पाडून नृसिंहाचे सामर्थ्य नष्ट झाले. तेव्हा शरभरा रूपातील रुद्रदेवांनी आपल्या पंखाच्या पटकारांनी त्यांना अश्रुग्रह जर्जर करून टाकले. त्यांना उंच आकाशात नेऊन वारंवार खाली टाकण्याचा उद्योग सुरू केला. त्यामुळे नृसिंह फार व्याकुळ झाले. त्यांनी दीनवंदन होऊन हात जोडले आणि 8वे रुद्रमंत्रांनी शरभेश्वर शिवजींची स्तुती केली, अभय देण्याची विनंती केली. त्यांची अवस्था पाहून देवही भयभीत झाले होते. नृसिंह रूपातील श्रीहरींना प्राणदान द्यावे म्हणून तेही शिवस्तुती करू लागले. अशा प्रकारे नृसिंह गलित गात्र झाल्यावर वीरभद्राने त्यांचे मुख आणि शक्ती आपल्या शरीरात लीन करून घेतली. तेव्हा श्रीहरी म्हणाले, शिवप्रभू, तुम्ही खरोखरच धन्य आहात. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुम्ही मला परास्त करून शरण आले आहात. म्हणून माझी तुमच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की ज्या ज्या वेळेला माझी मती अहंकाराने दूषित होईल त्या त्या वेळेला तुम्ही निजकृपेने अहंकार दूर करावा. देव म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही सर्वांचे ईश्वर आहात, श्रीहरी आहात. ब्रह्माजी, देवता, ऋषी, मुनी, सूर्य, चंद्र, दैत्य, दानव यांच्या समस्त सृष्टीला तुम्हीच उत्पन्न केले आहे. तर या सर्वांना जेव्हा अहंकार येईल तर तुम्ही तो अहंकार दूर करावा. मी आत्ताच तुम्हाला सांगितले की मनामध्ये अहंकार नसावा, इगो ॲटिट्यूड नसावा. तेच आख्यान पुढे आले पहा. तर आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये ईर्ष्या, जलस्पील, अहंकार हे नसावे. तेव्हाच भगवंत आपल्या आत्म्यामध्ये प्रवेश करतो. सर्वांमध्ये समान भावना पाहिजे. कोणी आपल्याबरोबर कसं पण वागो, पण आपण त्याच्याबरोबर चांगलंच वागो. त्याचे कर्मफळ हे भगवंत देत असतात. जर आपण जसे समोरच्याबरोबर वागले तसे आपल्याबरोबर कोणी दुसरं चांगलं वागतो, पण त्याच्याबरोबर तिसरा त्याचा बदला घेतो. जर समोरच्याने आपल्याला मन दुखवले या काही केले तर तो समोरचा तर आपल्याला बोलून देतो, आपण त्याला प्रतिउत्तर करत नाही. पण त्याला हे समजत नाही की आपल्याला तिसरा कोणीतरी बोलेल म्हणजे आपला बी कुठे ना कुठे अपमान होईल. जर कोणी आपला अपमान केला तर समोरच्याचा पण होईल, हे निश्चित आहे, हे समजावे. तर केव्हा आपण आपल्या हृदयातून काम, क्रोध, मत्स्य, गर्व, अहंकार हे नष्ट करावे. स्वतः शिवाने असे सांगितले. आणि जर आमच्या हृदयामध्ये जर अहंकार भरला तर ते तुम्ही अहंकार दूर करावा, अशी सर्व देवांनी प्रार्थना केली. आणि मग त्यांनी म्हणाले की तुम्ही श्रीहरींना शरीर धारण करावयास लावले, त्यांना उत्पन्न केले, म्हणून तुम्हाला हर म्हटले जाते. भगवंत जो तुम्हाला हर हर महादेव म्हणतो त्याच्या सर्व समस्या दूर करतात. आणि तुम्ही हर म्हटले म्हणजे त्यांच्या भक्तांच्या समस्या दूर करतात. तुम्ही 8 स्वरूपे धारण करून या विश्वाची व्यवस्था पाहता. आमचे मनोरथ पूर्ण करून आमचे रक्षण करतात. तुम्ही महापुरुष आहात, सुरनायक आहात, स्वार्थ, निर्विकार, परब्रह्म, सर्वांचे कल्याण करणारे सत्पुरुषांची गती आहात, त्रिकालदर्शी आहात, भोळा सांब सदाशिव आहात. तुम्ही दीनबंधू आहात, दया सागरे आहात, सर्व साक्षी, सर्वेश्वर, महाज्ञानी आणि महाप्राज्ञ, विराट, अत्यंत अद्भुत, सर्व ऐश्वर्याने युक्त, सत्य स्वरूप आणि सच्चिदानंद आहात. तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला वारंवार नमस्कार करतो, असं सर्व देवांनी प्रार्थना केली. ती स्तुती ऐकून भगवान रुद्रदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, देवांनो आणि महेशांनो, तुम्ही ज्या स्तुतीने मला सर्व संपूर्ण स्तुती केली, जो कोणी मला असं म्हणेल की माझ्या शरीरातला गर्व अहंकार दूर करू, मी त्याच्या शरीरातला खरोखरच गर्व अहंकार नक्की दूर करेन, असे रुद्रदेवांनी सर्व देवांना सांगितले. मग ज्याप्रमाणे दुधामध्ये दूध आणि पाण्यामध्ये पाणी मिसळून जाते, त्याप्रमाणे नृसिंहजी माझ्यात लीन झाले आहेत. त्यांच्या रूपाने श्रीहरी विश्वसार ते विद्युक्त झाले आहेत. तरी माझ्या भक्तांनी त्यांना नमस्कार करणे, प्रार्थना करणे हेच योग्य आहे. जो मला नमस्कार करतो तरी मी त्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. जो प्रदक्षिणा करतो, नमस्कार करतो, हे 2 वस्तू मला खूप आवडतात. प्रदक्षिणा आणि नमस्कार केल्याने सुद्धा मी त्यांच्यावर प्रसन्न होऊन जातो. जो माझ्या मंदिराकडून जातो आणि स्माईल पण दिली, त्याने नुसतं स्मित हास्य आनंद करून दिलं तरी त्यांच्या मी इच्छा पूर्ण करतो, असे रुद्रदेवाने सांगितले. आणि विश्वर सहार ते विद्युक्त झाले. तरी माझ्या भक्तांनी त्यांना नमस्कार करणे, प्रार्थना करणे हेच योग्य आहे. ते माझ्या भक्तांवर अनुग्रह
करून त्यांना वर देणार आहे. त्यांनी नृसिंहाचे शरीर घेऊन भगवान शंकर अंतर्धान पावले. वीरभद्रही पर्वतावर गेला. त्या दिवसापासून रुद्रदेवाच्या रूढ माळेत नृसिंहाचे मुख ओवले गेले आणि ते स्वतः नृसिंहाचे चर्म परिधान करू लागले. भगवान शिवजींनी मोठे भय दूर केले होते. त्यांचे यशोगान करत देव आणि ऋषी आपापल्या स्थानी गेले. सनत कुमारजी, जो मनुष्य शिवप्रभूच्या शरभ अवताराचा हा अध्याय आणि चरित्र परम पवित्र इथे श्रवण पठण करतो, कोणाला सांगतो, कोणाला ही लिंक शेअर करतो, सर्व मनोरथ त्यांचे पूर्ण होतात. या चरित्राचे पठन प्रभावाने मनुष्याला धन, धान्य, यश, आयुष्य, आरोग्य, उत्तम बुद्धी प्राप्ती होते आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. त्यांच्या घरामध्ये सर्वांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. त्यांच्या घरात कधी रोग होत नाही, त्यांच्या घरात कधी विघ्न येत नाही, त्यांच्या व्याधी कधी येत नाही. दुःख आणि शत्रू त्यांचे निवारण करतात. त्यांचे सर्वत्र मंगलच होते. जो मनुष्य देवांच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी शिवजीच्या उत्साहात अष्टमी, चतुर्दशीला हे शिवचरित्राची शक्ती चतुर्दशीला, या शिवरात्रीला, या अमावस्याला शिवचरित्राचे श्रद्धा भक्तीने पठन करतो, या कोणत्याही दिवशी पठन करतो, त्यांचे शिवसामित्व प्राप्त होते. त्याला 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. प्रयाग तीर्थमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्यांच्या पित्रांना आशीर्वाद मिळतो. त्यांचे पित्र नरकमध्ये नाही राहत. त्यांचे पित्र घोर नरकामध्ये 7 पिढ्यांपासून पण पडलेले असतील आणि त्यांनी हा अध्याय श्रवण करून घेतला तर त्यांचे पितृ दूर होतो. पितृदोष असे सांगितले आहे आणि त्याला राजा, चोर, शत्रू, हिंसूपशी, नैसर्गिक आपत्ती व उल्कापती उत्तदापासून कोणतेही भय संपत नाही. जो मनुष्य कामनारहित होऊन ह्या चरित्राचे श्रवण करतो तो रुद्रलोकी जातो, शिवजीचा सेवक बनतो, शिवापाशी त्याची जागा राहते आणि तो भक्त शिवाला खूप प्रिय असतो असे भगवंताने सांगितल्याने भगवानाच्या सहवासाचा आनंद घेतो आणि शिवस्वरूप होऊन जातो. असे या शरभ अवताराची कथा तुम्हाला सांगितलेली आहे मित्रांनो. तर ही कथा पण खूप छान होती. शरभ अवतार शिवशंभूचा. आता विश्व नराला वरदान. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, आता मी तुम्हाला शिवप्रभूंनी विश्वनराच्या घरी गृहपती नावाने जो अवतार घेतला ती कथा सांगतो. विश्वनराची कथा. प्राचीन काळी नर्मदेच्या रमणीय तटावर नर्मपूर नावाचे एक नगर होते. तेथे शाडिल्य गोत्रात जन्मलेल्या शिवभक्त मुनी राहत असे. त्यांचे नाव विश्वानर. ते ब्रह्मचर्याचे पालन करणारे, वेद अध्ययनामध्ये निपुण होते, जितेंद्रिय, तेजस्वी होते, पुण्यात्मा होते. त्यांनी योग्य वेळी एका मुलीशी विवाह केला. तिचे नाव सुचुमती होते. विवाहानंतर तो मुनी अग्निहोत्र, पंचयज्ञ, देव, पित्तर, अतिथी यांचा सत्कार आदी सत्कर्म निष्ठेने करीत असे. शुचिरभूत आणि सदाचारी राहून गृहस्थाश्रमाबद्दल धर्मांचे यथायोग्य पालन करीत असे. तो सुखाने संसार करीत होता. त्याची पत्नी पतीवर खूप प्रेम करत असे. उत्तम व्रताचे पालन करणारी होती. गृहकर्मामध्ये चतुर होती. एके दिवशी ती म्हणाली, नाथ, तुमच्यासारखा पती मिळाला हे माझे महाभाग्य आणि तुमच्या सहवासात राहिली हे माझे खूप मोठे भाग्य. मी सर्व आनंदप्रद भोगले. आता माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून जी इच्छा आहे मी ती तुम्हाला सांगते, ती पूर्ण करण्याची कृपा करा. तिचे मधुर बोलणे ऐकून विश्वनराला फार आनंद झाला. तो म्हणाला, प्रिये, शिवप्रभूच्या कृपेमुळे मला काही दुर्लभ नाही. तुला काय हवे आहे ते सांग, मी तुझी इच्छा नक्की पूर्ण करीन. ती म्हणाली, नाथ, तुम्ही मला भगवान शंकरासारखा एक पुत्र द्या. पत्नीची मागणी ऐकून विश्वनर आश्चर्यचकित झाला. तो स्वतःशीच विचार करू लागला, सुचिष्मतीने दुर्लभ वर मागून मला गोंधळात टाकले आहे. हे माझ्याकडे असे काही मागेल याचा मी कधी विचार पण केला नव्हता. हिची अपेक्षा पूर्ती करणे आता आपल्या अव्याख्या बाहेर आहे. सर्व समर्थ शिवजी पाठीशी असताना आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही. तेच तिची इच्छा पुरवतील. ज्या अर्थी त्याने तिच्या मुखातून हे वदवून करून घेतले, शिवजी हे त्यांच्या मुखातूनच करून घेतात. ज्या वेळेस आपण प्रार्थना करतात तर त्यांच्या मुखामध्ये साक्षात शिवजीचे परम मुख्य तीर्थ असते, पावन तीर्थ असते. जेव्हा आपण शिवजीला कुठलीही प्रार्थना आणि इच्छा करायच्या वेळेस शिवजी आपल्या मुखामध्ये असतात असे सांगितले आणि त्या अर्थी त्यांच्या मनात काही वेगळाच विचार असला पाहिजे. विश्वनराने आपल्या पत्नीला सर्व काही तुझ्या मनासारखे होईल असे अभिवचन दिले. त्यानंतर तिची अनुज्ञा घेऊन तो तपश्चर्यासाठी गेला. काशी क्षेत्रात गेला. त्याने मणिकर्णिकेचे दर्शन घेऊन तेथे स्नान केले. मणिकर्णिकेचे दर्शन खूप मोठे स्थान आहे. तसेच त्या क्षेत्रातील कुंडे, विहारी, कूपे, सरोवरे आदी तीर्थामध्ये स्नान करून त्यांच्या निकट स्थित असलेल्या विश्वेश्वरादी लिंगाचे दर्शन घेतले. काशीतील विनायक, गौरी, कालभैरव यांना नमस्कार करून त्यांचे यथाविधी पूजन केले. मुख्य गणाची स्तुती केली आणि केशवालाही संतुष्ट केले. त्यानंतर लोलाकार्दी द्वादश त्यांचे आदितींचे दर्शन घेऊन त्यांना आदराने वंदन केले. सर्व पुण्यतीर्थामध्ये पिंडदान केले. सहस्र भोजनाचे आयोजन करून ब्राह्मणांना, मुनिजनांना संतुष्ट केले. मग त्यांनी विद्वानांशी विचार विमर्श करून कोणत्या लिंगाची आराधना केली, आपली अपेक्षित इच्छा पूर्ण केली अशी विचारणा केली. मग ते म्हणाले, ब्राह्मण, तुम्हाला
रुद्रासारखा पुत्र व्हावा अशी इच्छा आहे, म्हणून तुम्ही वीरेश्वर लिंगाची पूजा करा. आजपर्यंत असंख्य उपासकांनी वीरेश्वराची आराधना करून अपेक्षित सिद्धी प्राप्त केल्या आहेत. हे लिंग काशीमध्ये फार प्रसिद्ध आहे. जो मनुष्य याची भक्तिभावाने वर्षभर पूजा अर्चना करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, आयुष्य लाभते, पुत्राधिक सुलक्षणी संतती प्राप्ती होते. हे ऐकून विश्वनराला मोठे समाधान वाटले. त्यांनी वीरेश्वर लिंगाची आराधना करण्याचे ठरवले. चंद्रकृपातील जलाने स्नान करून उपासनेचा संकल्प केला. व्रतनियम धारण केले. त्यानंतर तो वीरेश्वर लिंगाची त्रिकाळ अर्चना करत अद्भुत तपश्चर्या करू लागला. पहिल्या महिन्यात त्याने फक्त दिवसा भोजन केले, दुसऱ्या महिन्यात फक्त रात्री भोजन केले, तिसऱ्या महिन्यात ऐचित व्रत केले. ऐचित व्रत म्हणजे कोणाकडूनही न मागता जे अन्न मिळेल ते खाऊन राहणे. चौथ्या महिन्यात तो निराहार राहिला. पाचव्या महिन्यात त्याने पयोव्रत केले. पयोव्रत म्हणजे फक्त दूध पिऊन त्याने शिवजीचे उपवास केले. सहाव्या महिन्यात त्याने शाक भोजन केले. सातव्या महिन्यात तो मूठभर तीळ खाऊनच दिवसभर राहिला. आठव्या महिन्यात फक्त पाण्यावर राहिला. नवव्या महिन्यात पंचगव्य घेऊन राहिला. पंचगव्य म्हणजे काय? पंचोग्य म्हणजे गाईचे दूध, गाईचे दही, गाईचे तूप, गाईचे मूत्र, गाईचे शेण यांना पंचगव्य असे म्हणतात. 10व्या महिन्यात त्याने चांद्रायण व्रत केले. चांद्रायण व्रत म्हणजे काय? शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत रोज एक घास वाढवत नेणे. पौर्णिमेस 15 घास खाणे, नंतरच्या कृष्ण पक्षात रोज एक घास कमी कमी खात जाणे. 11व्या महिन्यात तो दर्भाच्या आग्रावरील पाणी पिऊन राहिला. 12व्या महिन्यात वायू भक्षण करून राहिला. अशा प्रकारे त्याने वर्षभर सद्भावाने व्रत आचरण केले. 13वा महिना सुरू झाला. एके दिवशी प्रांतकाळी विश्वनराने त्रिपथगमिनी गंगेमध्ये स्नान केले. मग तो वीरेश्वर लिंगाची पूजा करण्यासाठी गेला. त्याला लिंगामध्ये 8 वर्षाचा विभूतिभूषित बालक दिसला. त्या वीरेश्वर लिंगाची पूजासाठी गेला. तिथे 8 वर्षाचा बालक दिसला. तो नग्न, शुशूचे नेत्र विशाल होते, पोट लाल होते, त्याच्या मस्तकावर पीतवर्ण जटा होत्या, मुखावर हास्य होते, अंगावर शोषवेचित अलंकार झळकत होते. तो प्रसन्न चित्ताने श्रुतिसुक्ताचा पाठ करत होता. त्याच्या दर्शनाने विश्वनराला कृतकृत्य वाटले. निरतिशय आनंदाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने बालकाला वारंवार नमस्कार केला. अभिलाषा पूर्ण करणाऱ्या 8 पद्यांनी त्या शुशुव्रत स्वरूप परमानंदमय शिवजीने स्तवन केले. विश्वानर म्हणाला, भगवान, तुम्हीच एकमात्र ब्रह्म आहात. नानाविध रूपगुणांनी युक्त असे हे विश्व तुमचे स्वरूप आहे. सर्वत्र तुम्हीच अधिष्ठित आहात. सर्वत्र तुमचीच सत्ता चालते. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. हे शंभू, तुम्ही सर्वांचे कर्ता आणि भर्ता आहात. एक रूप असून नाना रूपांनी व्याप्त आहात. तरीही तुम्ही रूपरहित आहात. म्हणून मी तुमच्याशिवाय अन्य कोणालाही शरण जाऊ शकत नाही. हे ईश, तुम्हाला गोत्र नाही, शरीर नाही, जन्म नाही, नाम नाही, रूप नाही, शील नाही, देशही नाही, तरी तुम्ही त्रैलोक्याचे अधीश्वर, सर्वांच्या अभिष्ट कामना पूर्ण करणारे आहात. म्हणून मी तुमचे भजन कीर्तन करत असतो. तुम्ही सर्व रूप आहात. विश्वप्रपंच तुमच्यामधूनच प्रकट झाला आहे. तुम्ही गौरीचे प्राणनाथ आहात, दिगंबर आहात, परमशांती आहात, बाल, युवा, वृद्ध रूप आहात. तुम्ही नाही असे या जगात काही नाही. म्हणून मी तुमच्या चरणी नतमस्तक आहात. विश्वनराची स्तुती ऐकून बालरूपही परमशिव प्रसन्न झाले. ते म्हणाले, हे ब्राह्मण, तुझ्या आराधनाने आणि या स्तवनाने मी संतुष्ट झालो आहे. तरी इष्ट वरदान मागून घे. हे ऐकून विश्वनर कृतकृत्य झाला. तो म्हणाला, हे महाप्रभो, तुम्ही सर्व तयामी, सर्व ऐश्वर्य संपन्न आणि भक्तांच्या कामना पुरवणारे आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात. माझे मनोगत जाणता. तरीही मला दीनपणे याचना करावयास का सांगतात? माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की माझ्या बाबतीत तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. तेव्हा पवित्र व्रताचरणात तत्पर असणाऱ्या विश्वनराचे बोलणे ऐकून बालरूपातील सनातन ईश्वर म्हणाले, हे विप्रेश्रेष्ठा, सुचिष्मतीच्या पोटी माझ्यासारखा पुत्र व्हावा ही तुझी मनीषा निसंशय पूर्ण होईल. तिच्या ठाई जन्म घेऊन मी तुम्हा दोघांना सुखी करणार आहे. मी गृहपती या नावाने प्रसिद्ध होईन, देवांना प्रिय होईन. तू केलेल्या या अभिलाष्ट स्तोत्राचे जो कोणी वर्षभर त्रिकाळ पठण करील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. या अष्टकाच्या पठण प्रभावाने उपासकाला पुत्र, पौत्र, धन, सुख, शांती, स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती होईल. या सर्वांचा त्यांच्या सर्व संकटांचा नाश होईल. जर त्यांच्यावर कर्ज पण झाले असेल तर त्यांचे कर्ज दूर होईल. जो मनुष्य नित्य प्रांतकाळी सुचिरभूत होऊन शिवलिंगाची पूजा करून या पवित्र स्तोत्राचा वर्षभर जर पाठ केला, या अध्यायाचे श्रवण केले, या महात्म्याचे जर जो श्रवण करेल विश्वनराचे, तर त्याला सर्व इच्छा पूर्ण होऊन त्याला उत्तम आणि सद्गुणी पुत्र होईल. ही अभिलाष्टिक स्तोत्र वंद्या स्त्रीला ही संतती देणारी आहे, धनसंपदा देणारी आहे. प्रयत्नपूर्वक जपून ठेवावी. योग्य व्यक्तीलाच हा उपदेश करावा, तुझे कल्याण होईल असे सांगितले आणि विश्वनराला वरदान देऊन बालकरूपीधारी शंभू अंतर्धान पावले. ब्रह्मदानी प्रसन्न होऊन आपल्या घरी परतला. साक्षात शिवस्वरूप या अध्यात आहेत असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे.
आता गृहपती अवतार नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाला, हे ब्रह्मपुत्र, शिवजींच्या वरदानाने संतुष्ट झालेला विश्वनर नर्मपूर नगरातील आपल्या घरी परतला. त्याने आपल्या पत्नीला सुशिष्मतीला सर्व वृत्तांत सांगितलं. त्यामुळे ती आनंदाने भरून गेले, आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागली. ब्राह्मणाने तिच्यावर विधीपूर्वक गर्भधान संस्कार केले. यथाअवकाश ती गर्भवती झाली. त्यामुळे त्या दोघांना अतिशय समाधान वाटले. विश्वनराने त्या गर्भाचे सर्व संस्कार केले. गर्भतेज वृद्धिगत व्हावे म्हणून गृहसूत्रातील विधीनुसार पुसवन संस्कार केला. गर्भाला उत्तम रूप प्राप्त व्हावे म्हणून तो सुखपूर्वक जन्माला यावा म्हणून 8व्या महिन्यात सीमितोयनयीन संस्कारही केला. प्रस्तुती काळ पूर्ण झाल्यावर गुरु केंद्रस्थानी असताना शुभ नक्षत्रावर त्यांनी पूजा अर्चना केली आणि मग नंतर तेजस्वी सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि भूलोक भुवरलोक स्वर्गलोकातील लोकांना सुख देणाऱ्या कल्याण स्वरूप शिवजींचे त्या बालकांच्या रूपाने भूतलावर अवतार झाले. तेव्हा दशोदिशा अवतरून गेल्या होत्या, निर्मळ झाल्या होत्या, मंद सुगतीत वायू वाहू लागला होता, नद्यांचे प्रवाही स्वच्छ झाले होते, प्राण्यांची मनेही स्वच्छ झाली, मनुष्यांची वाणी कल्याणमय प्रिय भाषण करू लागली. सगळीकडाचा अंधार दूर झाला, वातावरणातील धूळ अदृश्य झाली. देवांनी पुष्पवृत्ती केली. स्वर्गामध्ये दुधुंबी वाजू लागल्या. रंभादी, अप्सरा, विद्याधर, किन्नर, यक्ष, गंधर्व आणि नाग यांच्या स्त्रिया मंगलद्रव्याची तबके घेऊन मंगलगाणी म्हणत विश्वनराच्या आश्रमात आल्या. शिवजन्माचे वृत्त समजताच मरीची, अत्री, पुलह, पुलस्त, क्रतू, अंगारा, वसिष्ठ, कश्यप, पराशर, आपस्तम, याज्ञवल्क्य, दक्ष, वाल्मिकी, मृदुंगल, शांततप, लिखित, शिला, शंख, उच्चामुख, जमदग्री, संवंत, मतंग, भरत, अशुमान, व्यास, कांतमयान, कुत्स, शौनिक, सुशक्त, शुक, ऋषुशृंग, दुर्वास पुत्र, धौम्य, उपमन्यू, वत्सादी मुनी आणि मुनी कन्या आल्या आणि ब्रह्मदेव, विष्णू, बृहस्पती, इंद्रादी देव, नंदी, भृंगी आदी गणांसह शिवपार्वती, पाताळावासी नाग तसेच नद्या, समुद्र आणि पर्वत हेही दिव्य देह धारण करून तेथे आले. त्यांनी विश्वनराच्या आश्रमात मोठा उत्सव साजरा केला. त्या समयी गंधर्वांनी गायन केले. नंतर अप्सरांनी नृत्य करून सर्वांना आनंदित केले. ब्रह्माजींनी विश्वनराच्या पुत्राचे जातकर्मादी संस्कार केले. 11व्या दिवशी त्या बाळाचे थाटामाटात बारसे करण्यात आले. त्यांचे गृहपती असे नाव ठेवले. पितामहांनी वेदातील आशीर्वादात्मक मंत्राचा उच्चार करून त्यास शुभ आशीर्वाद दिले. त्यास अनेक आहेर दिले. विश्वनराची, सुचिस्मितीची आणि त्या शिवावतारी बालकाची प्रशंसा करत ती मंडळी आपापल्या स्थानी गेली. विश्वनर ज्ञानी आणि विद्वान होता. त्याने 4थ्या महिन्यात गृहपतीवर निष्क्रमण संस्कार केला. 6व्या महिन्यात अन्नप्राशन चुडा कर्म संस्कार केला. श्रवण नक्षात कर्णवेद संस्कार केला आणि मग त्यानंतर 5व्या वर्षी उपनयन संस्कार केला. त्यानंतर वेद पठण्यास प्रारंभ केला आणि वर्षभरात वेदविद्या आत्मसात केली. अन्नविद्याही शिकून घेतल्या. त्यांची विद्वता, विनम्रता, अभ्यास वृत्तीचे विश्वनराला, सुचिस्मतेला फार कौतुक वाटत असे. गृहपतीला 9वे वर्ष लागले. वयाच्या मानाने त्याला उत्तम जाण आली आणि तेव्हा आपल्या मात्यापित्याला मदत करत असे, त्यांची सेवा करत असे. एके दिवशी महर्षी नारद त्याला पाहण्यासाठी विश्वनराच्या आश्रमात आले. मुनींनी त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. त्यांचे कुशल विचारले. तेवढ्यात गृहपती तेथे आले. त्याने आपल्या मात्यापित्याला आणि नारदांना वंदन केले. बृहशरांनी त्याला आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्या हस्तरेखा तसेच टाळू, जिव्या आदी अंगाचे बारकाईने निरीक्षण केले. मग ते म्हणाले, विश्वनरा, मी तुझ्या पुत्रांच्या लक्षणांचे वर्णन करतो. ते लक्षपूर्वक आहे. हा पुत्र मोठा भाग्यवान आहे. सर्व शुभ लक्षणांनी युक्त आणि उत्तम गुणांनी संपन्न आहे. तथापि याला 12व्या वर्षी अग्नीपासून आणि विजेपासून धोका आहे. म्हणून तू प्रयत्नपूर्वक यांचे रक्षण कर. त्यानंतर विश्वनराचा निरोप घेऊन ते देवलोकी निघू गेले. जो कोणी विश्वनराच्या उत्पत्तीची कथा जो कोणी ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. आता गृहपतीला शिवजींकडून दिक्पाल पदाची प्राप्ती. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, नारदांनी गृहपतीच्या बाबतीत केलेले भविष्य कथन ऐकून त्या ब्राह्मण दंपतीवर व्रजप्रातच झाला. हाय हाय, मी मारला गेलो असा आक्रोश करत विश्वनर छाती पिटू लागला. पुत्र शोकाने व्याकुळ मूर्छित पडला. सुचिस्मतीची अवस्था पाहून वेगळी भावनविवश होऊन म्हणाली, अरे रे रे, हे काय झाले? गृहपती माझा प्राण आहे, माझ्या इंद्रियाचा स्वामी आहे, माझ्या अंतरात्माचा निवास करणारा आहे. गृहपती, तू कोठे आहेस? त्याचे हाक ऐकून तेथेच उभा असलेला गृहपती त्या दोघांसमोर उभा राहिला. त्याने मात्यापित्याचे डोळे पुसले आणि म्हणाला, आई, बाबा, तुम्ही असे दुःख व्याकुळ का झाला? तुम्हाला कसली भीती वाटत आहे? तुम्ही शिवभक्त आहात, महान तपस्वी आहात. तुमच्या चरणांची धूळ मी शरीराला लावली तर काळही मला काही करू शकत नाही, मारू शकत नाही. ते अग्नी आणि विजेची काय कथा?
मी तुमचाच पुत्र आहे, मी मृत्यूला घाबरणार नाही, पण मी असे काहीतरी करेन की ज्यामुळे मृत्यूलाच भय उत्पन्न होईल. मी मृत्युंजय मंत्र शिवजीची आराधना करून स्वतःचे रक्षण करेल आणि मृत्युंजय मंत्र करेल. गृहपतीचे साहसपूर्ण उद्गार शब्द ऐकून माता पिताचे दुःख रहित झाले. ते म्हणाले, बाळा, तू जे म्हणालास ते अगदी योग्य आहे. मृत्युंजय मंत्र शिवप्रभूची आराधना करणे हाच तुझ्या रक्षणाचा एकमात्र उपाय आहे. भगवान शंकर भक्तवत्सल, दीनबंधू, शरणागताचे रक्षण करणारे आहेत. पापहरण करणारे, उपासकांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे, या विश्वात त्यांच्या इतका श्रेष्ठ आणि सामर्थ्यवान कोणीही नाही. ते काळाचेही काळ आहेत आणि मृत्यूवर विजय मिळवणारे आहेत. त्यांना महाकाल असे म्हणतात. मृत्यूवर विजय मिळवणारे जे आहेत ते अधिपती महाकाल आहेत. मृत्यूवर कोणाचंही काही चालत नाही, फक्त महाकालचंच चालतं. म्हणून मृत्युंजय मंत्र जप. पूर्वी श्वेतकेतू कालपाशाने बांधला गेला होता. त्या शिवजींनी त्यांचे परिवारात घेतले, रक्षण केले व त्यांनी शिलात पुत्र नंदीला मृत्यूने ग्रासले तेव्हा त्यांनीच धाव घेतली आणि रक्षण केले. त्याला आपल्या परिवारात घेतले. क्षीरसागरात मंथनातून प्रलय अग्निसमान हलाहल विष उत्पन्न झाले. ते प्राशन करून त्यांनी त्रैलोक्याचे रक्षण केले. जालंधर दैत्याने त्रिभुवनातील संपत्ती हरण करून सर्वत्र मोठे उत्पात घडवले. तेव्हा त्यांनी सुदर्शन चक्राने चिरछेद करून जगावरचे मोठे संकट घालवले. त्रिपुरासुर उन्मट झाला होता तेव्हा एका बाणाने त्यांनी भस्मासात केले. सर्व प्राणी मात्रांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या कामदेवाला एका दृष्टिक्षेपणाने जाळून टाकले. त्या शिवप्रभूचे महात्म्य किती वर्णन करावे कमीच आहे. म्हणून तू ब्रह्मादिकांना उत्पन्न करणाऱ्या, विश्वाचे रक्षण करणाऱ्या, आपल्या कर्तव्यापासून कधीही न ढळणाऱ्या वृषभवाहन शिवजींना शरण जा आणि त्यांचीच आराधना कर. माता पित्याची आज्ञा मिळताच गृहपतींनी त्यांना नमस्कार केला. एक प्रदक्षिणा घातली, मधुर वचने बोलून त्यांना धीर दिला. मग तो काशी नगरात आला. तेथे मणिकर्णिकेवर विधीपूर्वक स्नान केले. विश्वनाथाचे दर्शन घेतले. ते लिंग पाहून त्याला फार आनंद झाला. त्याने विनम्र भावाने हात जोडले. नतमस्तक होऊन त्रैलोक्यातील प्राणीमात्रांच्या प्राणांचे रक्षण करणाऱ्या शिवप्रभूंना वंदन केले. तो स्वतःशीच म्हणाला, हे लिंग खरोखरच आनंद देणार आहे. विश्वाला प्रकाशित करणाऱ्या सर्वव्यापी विश्वनाथांना पाहून मी खरोखर धन्य झाला आहोत. ज्या दिवशी महर्षी नारद आमच्या घरी आले तो माझ्यासाठी भाग्योदयाचा दिवस होता. त्यांनी माझे भविष्यकथन केले नसते तर मी येथे आलो नसतो. आज मी जी कृतकृत्या ती अनुभवली आहे ती अनुभवता आली नसती. असो, पण त्यानंतर गृहपतीने शुभदिनी काशीमध्ये एक शिवलिंग स्थापन केले आणि त्यांची विधीपूर्वक आराधना करू लागले. तो शिवजींना नित्य नेमाने फडक्यातून गाळलेल्या गंगाजलाचे 108 घागरींनी स्नान घालत असे. 1008 निळ्या फुलांची माळ अर्पण करत असे. तो नेहमी शिवध्यानात मग्न असे. त्यांचे नामस्मरण करीत असे. पहिल्या महिन्यात फळे कंदमुळे खाऊन, पुढील 6 महिने वाळलेली पाने खाऊन, नंतर 6 महिने वायुभक्षण करीत असे. आणखी 6 महिने पाण्याचे थेंब पिऊन खडतर व्रताचरण करत असे. दिवसामागून दिवस जात होते. अशा प्रकारे आराधना चालू असताना त्याला 12व्या वर्षी लागले. एके दिवशी नारदाचे वचन सत्य करण्यासाठी व्रजधारी इंद्र गृहपतीपाशी गेला व म्हणाला, बाळा, तुझ्या शुभ्र व्रताचरणाने मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून अपेक्षित वर मागून घे. गृहपती म्हणाला, मधुवदन, तुम्ही इंद्र आहात हे मी ओळखले आहे. तुम्ही मला दर्शन दिलेत, पण मला वर देण्यास तुम्ही उत्सुक आहात. याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. पण मला तुमच्याकडून वर नको. भगवान शंकरच मला वर देतील. इंद्र म्हणाला, बाळा, शंकर आणि मी वेगळे नाही. मी देवाचा राजा आहे. स्वतःहून येथे आलो आहे. म्हणून तू बलिशा पण सोडून दे. आणि गृहपती म्हणाला, देवराज, मी शिवभक्त आहे. भगवान शंकर हे माझे आराध्य दैवत आहेत. त्यांच्याशिवाय मी अन्य कोणाकडूनही वर मागू शकत नाही. गृहपतीचे बोलणे ऐकून इंद्राला राग आला. त्याचे डोळे लाल झाले. तो आपल्या व्रजाने त्याला धाक दाखवू लागला. त्या विजेच्या ज्वालांनी व्याप्त अशा व्रजाला पाहून गृहपतीला नारदाचे बोलणे आठवले. तो भय व्याकुळ होऊन मूर्छित पडला. त्यांची अवस्था पाहून गौरीपती शंकर तेथे प्रकट झाले आणि त्याला स्पर्श करून म्हणाले, बाळा, घाबरू नकोस, उठ. त्यांच्या संजीवन हस्तस्पर्शाने गृहपतीला जाग आली. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर काय आश्चर्य, त्याच्या समोर भगवान शंकर उभे असलेले दिसले. ते शेकडो सूर्यासारखे तेजस्वी होते. त्यांच्या भाळावर तिसरा नेत्र शोभून दिसत होता. गळ्यामध्ये निळे चिन्ह होते आणि ध्वजावर वृषभाचे चित्र होते. मस्तकावर जटाभार होता. चंद्र होता. हातात त्रिशूळ होता. पिनाक धनुष्य होते. त्यांचे अंग कांती कापरासारखी गोर वर्ण होती. त्यांनी आपल्या अंगावर गजचर्म पांघरले होते. त्यांच्या डावीकडे गिरजा उभी होती. तेव्हा शास्त्रकथित लक्षणांनी युक्त अशा असलेल्या शिवप्रभूंना भगवती शिवेसहित आलेले पाहून गृहपतीचा आनंद गगनात मावेना. त्यांचा कंठ दाटून आला. सर्व अंगावर रोमांच उभे राहिले. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले. तो शिवजीकडे एकटक पाहतच राहिला. त्याने नमस्कार केला नाही व त्याची स्तुतीही केली नाही. त्याला अचल पाहून शिवजींना हसू आले. ते म्हणाले, बाळा,
तू इंद्राला घाबरलास की काय? पण तुला भयभीत होण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझ्या भक्ताला इंद्र आणि त्याचे व्रज काहीच करू शकत नाही. प्रत्यक्ष यमराज सुद्धा हात लावू शकत नाही. जो माझा भक्त आहे, जो माझं नामस्मरण करतो, कीर्तन करतो, शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, शिवपुराण ऐकतो, त्याला यमराज हात लावत नाही. प्रत्यक्ष मी त्यांच्या जणू रक्षण असतो. जो शिवपुराण ऐकतो, या शिवकथा ऐकतो, त्याचा मी रक्षक करतो असे स्वतः सांगितले शिवाने. आणि मी त्याचा यमराज सुद्धा त्याला काही करू शकत नाही. मीच इंद्राचे रूप घेऊन तुला थोडी भीती दाखवली, तुझी परीक्षा घेतली. वत्सा, तू माझी ज्या निष्ठेने सेवा आराधना केली ती पाहून मी अगदी प्रसन्न झालो आहे. मी तुला एक उत्तम वर देतो. आजपासून तू अग्निपदाचा अधिकारी होशील, देवांना वरदान देणारा होशील. तू प्राण्यांच्या शरीरात जट अग्नीच्या रूपाने अधिष्ठित होशील. धर्मराज दक्षिणेचा स्वामी, इंद्र पूर्वेचा स्वामी आणि याच्या दिशेला अग्नीचा स्वामी, दिग्पाल होशील. तू स्थापन केलेले हे शिवलिंग तुझ्या नावावरून अग्रीश्वर म्हणून प्रसिद्ध राहील. हे सर्व प्रकारच्या तेजांची वृद्ध करेल. जो कोणी अग्रीश्वराची सेवा आराधना करेल, या स्तुती करेल, या अध्यायाचे श्रवण पठन करेल, कीर्तन करेल, कोणाला सांगेल, या अग्नीपासून, या विजेपासून कसलीही त्याला भीती राहणार नाही. त्याला अगिमाग्य नावाचा अर्थात अल्प पचनशक्तीचा रोग सुद्धा होणार नाही. जो कोणी या अध्यायाचे श्रवण कीर्तन करेल त्याला पचनशक्तीचा रोग होणार नाही, कुठलाही रोग होणार नाही, त्याला अपमृत्यू सुद्धा येणार नाही, त्याचे दीर्घ आयुष्य होईल. काशी नगरातील हे अग्रीश्वर लिंग सर्व प्रकारची समृद्धी देईल. यांची भक्ती करणाऱ्याला प्रारब्धवश काशी व्यतिरिक्त अनंत मृत्यू आला तरी तो अग्री लोकाला जाईल. त्यानंतर शिवजीने गृहपतीच्या मातापित्यांना आणि आतप्त बंधूंना बोलावून त्यांच्या समक्ष त्याला दिगपती म्हणून अभिषेक केला. त्याला अनेक आशीर्वाद देऊन ते गिरजेसह अग्रीश्वर लिंगात अंतर्धान पावले. सनत कुमारजींची अशा प्रकारे मी तुम्हाला शिवजींची गृहपती नामक अग्नि अवताराची माहिती सांगितली. अग्नीची चित्रहोतपुरी नामक एक नगरी आहे. ती प्रकाशमान, रमणीय, सुख देणारी आहे. अग्रेश्वराचे भक्त तेथे निवास करतात. जे जितेंद्रिय, दृढ सत्वशील स्त्री पुरुष अग्नीश्वराच्या स्थानी जातात, जे अग्नी सारखे तेजस्वी होतात. अग्निहोत्री, ब्राह्मण, पंचाग्नी साधन करणारे ब्रह्मचारी हेही अग्निलोकी जाऊन तेजस्वी होऊन राहतात. जो मनुष्य हिवाळ्यात थंडी घालवण्यासाठी जडाऊ लाकडाच्या मोळ्या दान देतो, विटा रचून अग्निकुंड तयार करतो, अनाथ प्रेतावर अग्निसंस्कार करतो, किंवा स्वतःला शक्ती नसेल आणि दुसऱ्याला सांगून सत्कर्म करून घेतो, तो अग्निलोकी जातो, तेथे पूज्य होतो. आणि तिन्ही द्विजित्यांना म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वेश्यांना, तिघी लोकांना अग्नी हाच एकमात्र कल्याणकारक आहे. गुरु, देव, व्रत, तीर्थ हे सर्व अग्निठाईच अधिष्ठातित होतात. अग्नीच्या संपर्कात येतात अपवित्र वस्तू पवित्र होते, म्हणून त्याला पावक म्हणतात. अग्नी ही शिवजींची प्रत्यक्ष दिसणारी, दहन करणारी तेजस्वी मूर्ती आहे. सृष्टीची रचना करणारी, पालनपोषण, संहार करणारी, कार्यामध्ये तिचा महत्त्वाचा वाटा आहे. यज्ञातील अग्नीला अर्पण केलेली सर्व हवी द्रव्याची स्वर्गातील देव सेवन करतात. असे हा अवताराची कथा जो कोणी ऐकेल त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होतील आणि सर्व इच्छा कामना पूर्ण होऊन मंगलमय होईल आणि शिवलोकापाशी त्यांना जागा मिळेल. तर अशा या शिव अवताराच्या कथा होत्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला या शिव अवताराच्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुम्ही कुठून, कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की कमेंट्स करा. आता हा व्हिडिओ शिवपुराणाचा संपूर्ण 1000 अवतार आहेत. तर शिवाचे कुठले कुठले अवतार आहेत तर सर्व आपण अवतारांच्या कथा आता या पूर्ण शिवपुराणामध्ये आलेल्या आहेत. आणि मग नंतर अवतार संपल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती आणि महात्मे कसे झाले आहेत ते आपण पुढे ऐकणार आहोत. आणि त्याच्यानंतर 1000 सहस्र नामावलीचे संपूर्ण अध्यायसहित, संपूर्ण अर्थसहित शिवसहस्र नामावली पुढे आपण ऐकणार आहोत. तर असे या शिवपुराणातल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक गोष्टी तुम्हाला सर्व कथन, श्रवण, पठन करवणार आहे. तर मित्रांनो, असेच माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, श्रवण करण्यासाठी कमेंट्स करत राहा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कमेंट्स लाईक केल्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचेल. आणि कमेंट्समध्ये जय श्री महाकाल नाही तर तुमच्या गावाचं नाव पण केलं तरी पण चालेल. जय श्री महाकाल.